लाडक्या बहिणींना 1 जानेवारीपासूनच 2100 रुपये द्या अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। फडणवीसांच्या अधिवेशनात विचार करू वक्तव्यावर विरोधकांनी आता टीका करायला सुरुवात केली। महायुती जुमलेबाजी करून जिंकली असं यशोमती ठाकूर म्हणतात। लोकांना आता जुमले कळतील असंही यशोमती ठाकूरांनी म्हटलं। पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू। त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये। देवेंद्रजी असं म्हणाले की लाडकी बहीण योजना ते त्याचे 2100 रुपये ते सुरू करणार आहेत लवकरात लवकर। मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होते, त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर शक्य झालं तर डिसेंबर मध्येच करा। पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर 1 जानेवारी 25 पासून जी 2100 रुपयाची त्यांची मागणी, आम्ही तर 3000 देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी 3000चीच असेल। पण पहिला टप्पा 2100 रुपये 1 जानेवारी पासून त्यांनी सुरू करावे। आता काय काय जुमले होते हे नंतर लोकांना कळेल आणि किती जुमलेबाजी करून यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत हेही लोकांना कळेल। खरं लाडक्या बहिणींना सक्षम केलं पाहिजे। 21,000-2100 रुपये असं त्यांनी जर म्हटलेलं आहे तर ते उद्यापासून सुरू व्हायला पाहिजे। पण आता ते म्हणतात की आम्ही डिसेंबरमध्ये सुरू, आता ते कट लावणार आहेत, आता या सगळ्या गोष्टी करणार आहेत। तर या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर जनता त्यांना उत्तर देईल।